माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर त्यांनी मला पत्र दिलं, स्वागत केलं. मी आपल्याला काल सांगितल्याप्रमाणे मी अतिशय विनम्रतेने त्यांनी केलेलं स्वागत स्वीकारलं आणि मला विश्वास आहे की सोलापूरची जनता 4 तारखेला त्यांनी एक असंच अभिनंदनाचं पत्र मला लिहिण्यासाठी त्यांना निश्चित संधी देते. तुमच्या घराच्या संदर्भात वेगवेगळ्या पोस्ट कार्यकर्त्यांकडून व्हायरल केल्या जात आहेत. एवढ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढी संपत्ती माया कशी जमवली, त्याचं तुम्हाला ट्रोल करत आहे, कसं उत्तर देणार तुम्हाला? मला वाटतं आपण सोलापूरच्या विकासावर बोलू. ज्यावेळेस विरोधकांकडचे असे प्रश्न संपतात त्यावेळेस अशा कुठंतरी अतिशय संकुचित मानसिकतेने हे लोक वावरत असतात. परंतु एका कामगाराच्या मुलाने घर बांधलं आमदार म्हणून तर इतकी मळमळ होण्याचं कारण नाही आहे. आणि मी इंजिनियर आहे, माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत, पण मी BTech झालेलो आहे, माझी मिसेस BTech आहे. त्यामुळे आणि मी आमदार आहे. मी माझ्या घराच्या प्रत्येक विटेचा खर्च देतो, वीट आणि सिमेंटच्या गोणीचा. माझं माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना ओपन चॅलेंज आपल्या माध्यमातून, त्यांनी त्या ठिकाणी सोलापूरच्या कुठल्याही चौकात येऊन माझ्याशी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब त्यांनी मांडावा, मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब मांडतो. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. मी माझं बॅलन्स शीट दाखवतो, मी त्या ठिकाणी माझ्यावर असणारं कर्ज दाखवतो. आपल्याला ते प्रतिज्ञापत्रामध्ये दिसेल. एखाद्या सामान्याच्या मुलाने घर बांधलं तर इतकी मळमळ कशाला पाहिजे यांना. त्यामुळे अशा पद्धतीने दुर्दैव आहे. त्यांनी हिशोब द्यावा की राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूरसाठी काय केलं. त्यांनी हिशोब द्यावा की त्यांनी त्या ठिकाणी सोलापूरसाठी काय आणलं. मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री काय करू शकतात. कधीतरी नागपूरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे यांनी. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी नागपूरसाठी काय काय केलं किंवा एकंदरीतच महाराष्ट्रासाठी काय काय केलं. सोलापूरसाठी काही न केलं, स्वतःचं कर्तृत्व झाकायचं म्हणून अशा पद्धतीने बेसलेस विषयावर आर्ग्युमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी या लोकांना वेळ आहे. मला वाटतं सोलापूरकरांच्या प्रश्नावरती बोलू. सोलापूरकरांना जे प्रश्न येत्या काळामध्ये सोडवले पाहिजे त्या विषयावर बोलण्यासाठी मी निश्चित त्या ठिकाणी माझी जबाबदारी मानतो आणि ते मी करेन. माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.